जातीपातीचा विचार केला जात नाही, इथं एखादा गरीब श्रीमंतीचा विचार केला जात नाही, तिथं वारकरी संप्रदायात आपण दिंडीत जाणारी माणसं, दिंडीत गेल्याच्या नंतर सगळेच तिथं एकमेकाला काय म्हणतात, माव चला माऊली. तिथं कोणी पाटील नाही, तिथं कोणी सरपंच नाही, तिथं कोणी वकील नाही. वकील साहेब बरोबर बघा तुम्ही, तिथं सगळे फक्त माऊलीच आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायात सगळ्यांना सारखा अधिकार आहे, सगळ्यांना इथं अधिकार आहे. इथं कोणाला कमी जास्त मान पानाची देण्याची प्रथाच नाही. आणि म्हणून पंढरपूरला आपण जेव्हा जातो तेव्हा एखादा मोठा माणूस असला तरी तो लहानाच्या पाया पडतो, पाया पडे जन. तिथं कोणी लहान नाही, तिथं कोणी मोठा नाही. मी सांगत होतो आदिनाथांपासून ही परंपरा चालू झालेली आणि आदिनाथाचेच अवतार म्हणजे खंडेराय, मला हे सांगायचं. आणि मग त्या खंडेरायाचे जे भक्त आहेत त्यांना वाघ्या म्हणतात. पण ते वाघेनाथ महाराजांनी दोन प्रकारचे सांगितले. कोणते दोन? महाराज म्हटले एक अहम वाघ्या आणि दुसरा सुहम वाघ्या. तुम्ही म्हणता वाघ्या एवढा माहिती, पण हे दोन वाघे कोणते आम्ही काही कधी ऐकले. आता अहम वाघ्या म्हणजे देहाला मी म्हणणार, अहम म्हणजे कोण? मी. देहाला मी म्हणणारा अहम वाघ्या आणि देवाला मी म्हणणारा सोहम वाघ्या. दोन्ही वाघ्यांना नाथ महाराजांनी उपदेश केला, बाबा काय कर, खंडोबाची भक्ती करत असताना सुद्धा इकडं सुद्धा येऊन थोडं भजनाच्या बिना दिला अभंगाचं. अहम वाघ्या सोहम वाघ्या दुसरा सोहम वाघ्या. काय करा तुम्ही दोघंही? म्हटले प्रेमनगराची वारी. आता हे प्रेमनगर कुठे काही माहित नाही. वाघ्याच्या दृष्टीने प्रेमनगर म्हणजे ज्याच्यावरती आपण प्रेम करतो, ज्या देवावरती आपण प्रेम करतो त्या देवाचं गाव म्हणजे प्रेमनगर. मग आता खंडोबाचं कुठलं गाव आहे? बरोबर आहे, त्यांचं कीर्तन पेक्षा खराड येते पोरं. वाघ्या म्हटलं त्याला त्याचं कारण वाघ्या हा शूर असतो. प्रपंचाचा त्याग करून परमार्थाला लागणं सोपी गोष्ट नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, त्याच्यासाठी समजा आमचे भरतांना महाराष्ट्रभर फिरतात, विनंती करून करून आज आणल्या. कारण उद्यापासून तर दिवसाला 3 कीर्तन आहेत. मग आमचा काकांचा विषय झाला मला, उद्या दिवसभरात 3 आहेत. ऐकणे महाराज सतत फोन येत होते, पण अण्णाला म्हटलं आता फोटो टाकला की ठीक आहे म्हटले, एक दिवस येतो, तुमच्या मनावर या म्हटलं कुठल्याही कीर्तनाला. असं काय नाही माझ्या कीर्तनाला. त्यांना वाटलं चला इतर कीर्तनाला जाण्यापेक्षा तुमच्या कीर्तनाला. म्हणजे मुकादमाच्या मी आता मुकादम राहिलो मला वाटलं असं मुकादम कोणती मुकादम नाही, मुकवायला माणसं विरोधाचा वाघ आहे. वाघ ह्याला शूर म्हणजे तो वाघ आहे. देशाचं रक्षण करणारा जवान त्याला आपण शूर म्हणतो. त्याला शूर का म्हणतात? 6-6 महिने त्याची घराची भेट.
जेव्हा एखादा जवान सीमेवरती लढत असतो, आपला प्राण कधी जरी सांगता येत नाही, आपल्या प्राणाची आहुती द्यायला तो तयार असतो, पण आपल्या प्रपंचाचा कधी तो विचार करत नाही. म्हणून प्रपंचाचा त्याग करून जेव्हा एखादा माणूस फक्त एखाद्या कामाला वाहून घेतो, तेव्हा त्याला शूर म्हणतात. खूप राग आहे. कोणचा माणूस? जिंकावा संसार आणि त्याचं नाव आहे येणे लावे तरी शूर. संसार जिंकणं सोपं आहे का? रात्री महाराजांनी फार सुंदर चिंतन केले. संसार कुणाला बाधक नाही. म्हटलं देवाचं भजन करणारा माणूस. करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, भक्ती करणारा शूर आहे. प्रपंचाचा त्याग करून जेव्हा एखादा मार्ग माणूस स्वीकारतो, तेव्हा आपोआप त्याचं प्रपंचाकडचे लक्ष नाही. प्रवासी नित्य सेवक हा म्हटलेली बघ. 6 माणसं जिवंत असून मेल्यासारखे, त्यातला प्रवासी, त्याच्यात आम्ही बसतो. रात्रंदिवस रोडवर पळणारा एकच वर्ग त्यांचं नाव महाराज.